नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचं लैंगिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असताना नाशिकमध्ये आता आणखी काही महिलांच्या विनयभंगाचा धक्कादायक असा प्रकार समोर आलाय आणि तो देखील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये। नोकरीच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार, विनयभंग आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गंभीर आरोप आहे। या प्रकरणी आतापर्यंत 18 ते 25 या वयोगटामधल्या 6 अविवाहित तरुणी, 2 विवाहित महिला आणि 1 पुरुष अशा एकूण 9 जणांनी फिर्याद दिली आहे। एका गुन्ह्यामध्ये तर पीडितेला फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची भीती दाखवत आरोपीच्या मित्रानं देखील तिच्यावरती अत्याचार केले। आतापर्यंत 25 ते 30 महिलांच्या सोबत हा प्रकार घडला असा संशय आहे। या प्रकरणामध्ये कंपनीमधील एका महिला मॅनेजरवरती देखील दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। तिला देखील यामध्ये आरोपी करण्यात आलाय। एकूण 8 आरोपी आहेत। यामधील 2 महिला आरोपी फरार आहेत। 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणाची व्याप्ती बघता तपासासाठी SITची देखील स्थापना करण्यात आली। या प्रकरणामध्ये अधिक पीडित महिला पुढे येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आता नागरिकांना समोर येऊन आपापली तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले। नाशिक शहरातील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, मानसिक अत्याचार आणि धार्मिक भावना दुखवल्याचे एकूण 9 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचे गांभीर्य, व्याप्ती पाहता गुन्ह्याच्या तपासाकरता SIT स्थापन करण्यात आलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशान्वये SIT स्थापन करण्यात आलेली असून पुढील तपास SIT करत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।